श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांडम तृतीया सर्गा. श्री शंकर म्हणाले, महाभाग्यशाली बिभीषण आपल्या 4 मंत्र्यांसह येऊन रामासमोर आकाशात उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, कमलनयना रामचंद्र स्वामीन, तुझ्या स्त्रीचे हरण करणाऱ्या रावणाचा मी कनिष्ठ बंधू आहे. माझे नाव बिभीषण असून मला भावाने घालवून दिल्यावरून मी तुलाच शरण आलो आहे. हे देवा, त्या रावणाला आत्मज्ञान नाही, म्हणून मी त्याला हिताची गोष्ट सांगितली. जनककन्या सीतेला श्रीरामाकडे पाठवून दे, म्हणून मी त्याला पुन्हा पुन्हा सांगितले, तरी तो ऐकत नाही. तो कालपाशाच्या स्वाधीन झालाय. मला ठार मारण्याकरता तो राक्षसाधम तलवार घेऊन धावून आला. तेव्हा मी भ्यायलो आणि 4 सचिवांस घेऊन संसारातून माझी सुटका व्हावी म्हणून लागलीच तुला शरण आलो. मी मुमुक्षू आहे. बिभीषणाचे हे भाषण ऐकून सुग्रीव बोलला, श्रीरामा, हा कपटी नीच राक्षस तुझ्या विश्वासाला पात्र नाही. विशेषतः सीताहरण करणाऱ्या रावणाचा हा कनिष्ठ बंधू असून हा बलवानही तसाच आहे. हत्यारे घेऊन सज्ज असलेले मंत्री ह्याच्या बरोबर आहेत. त्यांच्या मदतीने हा आम्हाला गुहेमध्ये मारून टाकील. तरी देवा, ह्याला वानरांकडून मारविण्याची मला आज्ञा दे. हे श्रीरामा, मला असे वाटत आहे, तुझ्या बुद्धीला निश्चयपूर्वक काय वाटत असेल ते सांगा. सुग्रीवाचे भाषण ऐकून श्रीरामाला हसू आले. तो म्हणाला, कपिश्रेष्ठा, जर मी मनात आणीन तर अर्ध्या क्षणात लोकपालांसह सर्व त्रैलोक्याचा नाश करीन, किंवा निमिषार्धात सर्व सृष्टी नवी उत्पन्न करीन. म्हणून मी त्याला अभय दिले आहे. त्या राक्षसाला लवकर घेऊन ये. मी तुझा आहे असे केवळ एकदा याचनापूर्वक जो म्हणतो व मला शरण येतो, तो कोणत्याही स्थितीतला असला तरी मी त्याला अभय देतो. हे माझे व्रत आहे. हे रामाचे भाषण ऐकून सुग्रीवाच्या मनाला आनंद झाला. त्याने बिभीषणाला आणविले आणि रामाला भेटविले. बिभीषणाने रघुत्तम रामाला साष्टांग नमस्कार घातला. हर्षाने त्याचा कंठ दाटून आला. त्याच्या अंतःकरणात अत्यंत भक्ती उद्भवली. त्या श्यामवर्ण, विशालाक्ष, प्रसन्न मुखकमल, धनुर्बाणधारी, सलक्ष्मण आणि शांत रामापुढे तो बिभीषण हात जोडून उभा राहिला आणि नंतर त्याने रामाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. बिभीषण म्हणाला, राजेंद्र रामा, तू सीतेचे मन रमविणारा आहेस. तुझे धनुष्य प्रचंड आहे. हे भक्तवत्सला, तुला नमस्कार असो. तू अनंत आहेस. तू शांत आहेस. तुझे तेज अपरिमित आहे. तू सुग्रीवाचा मित्र आहेस. तू रघुकुलाचा पती आहेस. अशा तुला रामाला नमस्कार असो. तू महात्मा आहेस. तू जगाच्या उत्पत्तीचे व नाशाचे कारण आहेस. तू त्रैलोक्याचा गुरु आहेस. तू अनादिकाळापासूनचा गृहस्थाश्रमी आहेस. तुला नमस्कार असो. रामा, सर्व जगतांचा उत्पादक, संरक्षक व शेवटी लयस्थानही तूच आहेस. तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा आहेस. राघवा, तू स्थावर जंगमात्मक सर्व भूतांच्या बाहेर व आत व्यापक रूपाने भरलेला आहेस. म्हणून तू जगन्मय भासतोस. तुझ्या मायेने ज्यांचे ज्ञान हरण केले आहे व त्यामुळे ज्यांचा आत्मा नष्ट झालेला असतो, त्यांचे मन विपरीत मार्गाकडे, प्रवृत्ती मार्गाकडे लागलेले असते. ते आपापल्या पापपुण्यांच्या बळे करून सर्वदा जन्ममृत्यूरूप परंपरा पावत असतात. जोपर्यंत तुझ्या ठिकाणी एकाग्रपणे ज्ञाननिष्ठ होऊन प्राण्यांचे मन लागत नाही, तोपर्यंत शिंपेच्या तुकड्यावर रुपयाचा भास व्हावा, त्याप्रमाणे त्यांना जग सत्य वाटत असते. हे प्रभो, तुझे ज्ञान न झाल्यामुळे ते पुत्र, स्त्रिया, गृहे इत्यादिकांच्या ठिकाणी आसक्त होऊन अंती दुःखदायक अशा
विषय सुखात रमत असतात. इंद्र, अग्नी, यम, निरुती, वरुण, वायू, कुबेर, त्याचप्रमाणे रुद्र, हे सारे श्रीरामा तूच होत. पुरुषोत्तमही तूच आहेस. हे ईश्वरा, तू सूक्ष्माहून सूक्ष्म व स्थूलाहून स्थूल आहेस. तू सर्व लोकांचा पिता, माता आणि धाता, पोषण करणारा आहेस. तुला आदी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. तू परमात्मा, परिपूर्ण, अच्युत आणि अव्यय आहेस. तुला हात, पाय, नेत्र व कर्णही नाहीत, तरीही तू ऐकतोस, पाहतोस, ग्रहण करतोस व धावतोस. तू खरं राक्षसाचा नाश केला आहेस. तू अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय ह्या 5 कोशांहून वेगळा आहेस. तू निर्गुण आहेस. तुला दुसऱ्या कोणाचाही आश्रय नाही. तू निर्विकल्प, निर्विकार, निराकार, निरीश्वर, षडभावहीन, अनादी, प्रकृतीहून पर असा पुरुष आहेस. मायेच्या योगाने तू मनुष्यासारखा दिसत आहेस. जे वैष्णव तू निर्गुण व जन्मरहित आहेस असे ओळखतात ते मोक्ष पावतात. हे ईश्वरा राघवा, तुझ्या चरणांची उत्तम भक्ती हीच निःश्रेणी शिडी मिळवून तिच्या योगे ज्ञानयोग नामक राजवाड्याच्या शिखरावर चढावे अशी माझी इच्छा आहे. हे सीतापते रामा, परमदयावंता, रावणांतका, तुला माझा नमस्कार असो. संसार समुद्रापासून माझे रक्षण कर. ही स्तुती ऐकून भक्तवत्सल श्रीराम प्रसन्न झाला. तो म्हणाला, तुझे कल्याण असो. पाहिजे तो वर माग, मी वर देण्यास सिद्ध आहे. बिभीषण म्हणाला, राघवा, मी धन्य झालो, मी कृतकृत्य झालो. माझे कार्य सिद्धीला गेले. तुझ्या चरणदर्शनानेच मी मुक्त झालो आहे, यात संशय नाही. माझ्यासारखा धन्य कोणी नाही, माझ्यासारखा पवित्र कोणी नाही. रामा, तुझ्या मूर्तीच्या दर्शनाने जगतात माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. रघुनंदना, कर्मबंधन तुटण्याकरता भक्तीपासून उत्पन्न होणारे तुझ्या स्वरूपाचे ज्ञान आणि परमार्थाचे मोक्षाचे साधन जे तुझे ध्यान, ते मला दे. राजेंद्रा रामा, मी विषयसुख तुझकडे मागत नाही. तुझ्या पदकमलाच्या ठाई माझी भक्ती सर्व काळ जळून राहो. रामचंद्र संतुष्ट होऊन बरे आहे असे म्हणाला आणि पुन्हा राक्षसाला बिभीषणाला म्हणाला, हे बिभीषणा, तुझे कल्याण असो. मी तुला माझे रहस्य स्पष्ट सांगतो. ऐक. ह्या जगात जे माझे भक्त अत्यंत शांत, योगनिष्ठ आणि वैराग्यरत असे असतात, त्यांच्या हृदयामध्ये मी सीतेसह वर्तमान सर्वदा वास करीतो, ह्यात संशय नाही. म्हणून तू सर्वदा शांत आणि सर्व पापरहित असल्यामुळे माझ्या नित्य ध्यानाने भयंकर संसार सागरातून मुक्त होशील. जो कोणी माझ्या प्रित्यर्थ मला प्रिय अशा ह्या तू केलेल्या स्तोत्राचे पठण करील, ते लिहील किंवा श्रवण करील, त्याला माझी स्वरूपता प्राप्त होईल. असे बोलून भक्तजनांवर प्रेम करणाऱ्या रामाने लक्ष्मणाला म्हटले, माझ्या दर्शनाचे फळ काय ते आत्ताच ह्याला दिसून येईल. ह्याला मी लंका राज्यावरचा अभिषेक आत्ताच करीतो, तरी समुद्राचे उदक घेऊन येईल. जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहेत, त्याचप्रमाणे पृथ्वी जोपर्यंत विद्यमान आहे, तोपर्यंत माझी कथा या जगामध्ये राहणार आहे. तोपर्यंत हा लंकेचे राज्य करो. असे बोलून रामाने लक्ष्मणाकडून कलशात पाणी आणविले आणि त्या लक्ष्मीपती रामाने त्या बिभीषणाच्या मंत्र्यांकडून व विशेषतः लक्ष्मणाकडून लंका राज्याधिकाराचा त्याला अभिषेक करविला. तेव्हा ठीक ठीक म्हणून त्या सर्व वानरांनी अत्यंत प्रशंसा केली. सुग्रीवाने देखील बिभीषणाला आलिंगन दिले आणि म्हटले, बिभीषणा, आम्ही सर्व परमात्मा रामाचे सेवक आहोत. रामाचा भक्तिपूर्वक आश्रय केल्यामुळे त्या सर्वात तू मुख्य आहेस. आता रावणाचा वध करण्याच्या कामी तू रामाला साह्य करावे. बिभीषण म्हणाला, परमात्मा रामाला साह्य करण्याचे ते मी काय करणार. तथापि भक्तिपूर्वक आणि निष्कपटपणे यथाशक्ती मी त्याची सेवा करीन. इतक्यात रावणाचा निरोप घेऊन आलेला शुक नावाचा महादैत्य येऊन आकाशात उभा राहिला आणि सुग्रीवाला म्हणाला,
सुग्रीवा, तू रावणाचा बंधू असल्यामुळे त्या राक्षसाधिपतीने तुला सांगितले आहे की तू मोठ्या कुळात जन्मलेला असून वनचरांचा राजा आहेस. मी तुला भावाप्रमाणे मानित असून तुझ्या कोणत्याही वस्तूचा नाश मजकडून झाला नाही. मी राजपुत्र रामाची पत्नी हरण करून आणली, त्याचा तुझ्याकडे काय संबंध? वानरांसह वर्तमान किष्किंधेला जा. देवांनाही लंका मिळवणे शक्य नाही. मग अल्पशक्तीच्या मानवांचे किंवा वानर सेनापतीचे तेथे काय चालणार? तो शुक अशा प्रकारे रावणाचा निरोप कळवित आहे. इतक्यात वानरांनी शीघ्र उड्या मारल्या आणि लागलीच बळकट मुष्टीप्रहारांनी त्यांनी त्याला मारण्यास प्रारंभ केला. वानर मारित असता शुक रामाला म्हणाला, महासमर्था राजेंद्रा, दूतांना कोणी मारित नसतात. आपल्या वानरांचे निवारण कर. शुकाचे भाषण व शोक ऐकून ह्याला मारू नका असे म्हणून रामाने त्या वानरांचे निवारण केले. पुन्हा आकाशात जाऊन शुक सुग्रीवाला म्हणाला, राजा सुग्रीवा, मी रावणाला काय सांगू ते बोल. हा मी चाललो. सुग्रीव म्हणाला, राक्षसाधमा, जसा वाली माझा बंधू तसाच तूही आहेस, म्हणून त्याच्याप्रमाणेच वाटेल ते उपाय योजून मी तुला पुत्र, सैन्य आणि वाहने ह्यांसह ठार मारावे हेच योग्य होय. असे बोलून सुग्रीवाने रामाज्ञेने त्या शुकाला बांधविले आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. दुसऱ्या कोणी शार्दूल नावाच्या दैत्याने ते मोठे वानरांचे सैन्य पाहून शुकदैत्य येण्यापूर्वीच सर्व वृत्तांत रावणाला विदित केला. त्यामुळे रावणाला मोठी चिंता लागून राहिली. तो दीर्घ सुस्कारे टाकीत मंदिरात बसून राहिला. इकडे रामाने समुद्राला पाहून नेत्रप्रांत रागाने लाल केले आणि म्हटले, अनघा लक्ष्मणा, हा समुद्र किती दुष्ट आहे पहा. मी जवळ आलो असताही हा दुष्ट अंतःकरणाचा समुद्र माझा सत्कार करीत नाही की दर्शनही घेत नाही. त्याला वाटत असावे की हा राम केवळ मनुष्य होय. ह्याच्याने वानरांकडून आपले काय वाकडे होणार. महाबाहो लक्ष्मणा, पहा, आज मी हा समुद्राला सुकवून टाकणार आहे. असे केल्याने वानर निष्काळजी होऊन पायीच समुद्राच्या पार जातील. असे बोलून रामाने क्रोधाने डोळे लाल केले आणि त्याने धनुष्यावर दोरी चढविली. भात्यातून प्रलयकालच्या अग्नीसारखा बाण काढून त्याने धनुष्यावर जोडला आणि दोरी ओढून तो बोलला, सर्व भूते आज रामाच्या बाणाचा पराक्रम पाहोत. हा नदीपती समुद्राचे मी भस्म करून टाकतो. रामाला हे बोलताना ऐकून पर्वत, उपवने, अरण्ये ह्यांसह पृथ्वी कंपित झाली. आकाश आणि दिशा अंधकाराने व्याप्त झाल्या. समुद्र खवळला. भयाने मर्यादेचे उल्लंघन करून तो 1 योजन पुढे सरकला. त्यामुळे मासे, सुसरी आणि मगर संतप्त होऊन व्याकुळ झाले. इतक्यात साक्षात समुद्र दिव्यरूप धारण करून आणि उत्तम अलंकार अंगावर घालून आपल्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत रामाकडे आला. आपल्या पोटातील सुंदर रत्ने हातात घेऊन तो मोठा रत्नांचा नजराणा त्याने रामाच्या पायांपुढे ठेवला आणि क्रोधाने नेत्रप्रांत लाल झाले आहेत अशा त्या रामाला साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, हे जगन्नाथा, त्रैलोक्य रक्षका रामा, माझे रक्षण कर, माझे रक्षण कर. सर्व जगाची उत्पत्ती करताना हे रामा, तूच मला स्वतः जड असा निर्माण केलास. तो देवनिर्मित माझा जड स्वभाव आता कोण बरे अन्यथा करणार. स्थूल पंचभूते स्वभावतःच जड आहेत. ही तूच निर्माण केली आहेस. ती तुझी आज्ञा मोडीत नाहीत. रामा, तामस अहंकारापासून भूते उत्पन्न होतात. तेव्हा मुळाला अनुसरूनच ह्यांच्या अंगी जडत्व स्वतः सिद्ध असते. हे प्रभो, तू निर्गुण निराकार असून लीलेने जेव्हा मायागुणांचा स्वीकार करतोस तेव्हा तुला वैराज्य हे नाव प्राप्त होते. त्या त्रिगुणात्मक विराट देहाच्या सत्वगुणापासून देव झाले. रजोगुणापासून प्रजापती वगैरे निर्माण झाले. तसाच भूतपती रुद्र हा तुझ्या क्रोधापासून झाला आहे. तुझे स्वरूप मायेने आच्छादलेले असून तू मनुष्यरूप धारण केले आहेस. अशा स्थितीत तुझ्या निर्गुण स्वरूपाला मी जडबुद्धी, अज्ञानी व मूर्ख कसा बरे जाणणार. प्रभो देवश्रेष्ठा, पशूंना मार्गावर आणण्यास काठीचा उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे मूर्ख प्राण्यांना सन्मार्गावर आणण्यास दंड हेच योग्य साधन होय. भक्तवत्सला ईशा, तू शरणागतांचे कल्याण करणार आहेस, म्हणून मी तुला शरण आलो आहे. रामा, मला अभय दे. लंकेला जाण्यास मी तुला मार्ग देतो. राम म्हणाला, हा माझा महाबाण अमोघ व्यर्थ न जाणारा आहे. तरी तो कोणत्या प्रदेशावर सोडू ते सांग. हा बाण व्यर्थ न पडणारा असल्यामुळे
ह्याला लक्ष नेम मारण्याचे ठिकाण दाखव. रामाचे भाषण ऐकून आणि त्याच्या हातात महाशर पाहून तो महातेजस्वी महासागर रामाला म्हणाला, रामा, उत्तर प्रदेशी द्रुमकुल्य नावाचा प्रसिद्ध प्रदेश आहे. तेथे पुष्कळ पापी लोक राहत असून ते अहर्निश मला पीडा देत असतात. रघुश्रेष्ठा, हा तुझा बाण तेथे पडू द्या. नंतर रामाने बाण सोडला. त्या बाणाने क्षणात त्या भिल्लांच्या समुदायाचा नाश केला आणि पुन्हा तो भात्यात पूर्ववत येऊन राहिला. नंतर समुद्राने विनयपूर्वक त्या रघुश्रेष्ठ श्रीरामाला म्हटले, विश्वकर्म्याचा पुत्र जो नल, त्याने या माझ्या उदकावर सेतू बांधावा. तो चतुर व ह्या कामी समर्थ असा वानर आहे. शिवाय त्याला ब्रह्मदेवाकडून तसा वरही मिळाला आहे. हा सेतू बांधल्याने तुझी कीर्ती लोकांना कळून येईल. तुझी कीर्ती सर्व लोकांची पापे नाहीशी करते. असे म्हणून समुद्राने रामाला प्रणाम केला आणि तो अदृश्य झाला. नंतर सुग्रीव आणि लक्ष्मण ह्यांसह रामाने वानरांच्या साह्याने सेतू बांधण्याची नलाला आज्ञा केली. तेव्हा नलाला पराकाष्ठेचा आनंद झाला. त्याने पर्वतासमान प्रचंड शरीराच्या अनेक वानर सेनापतींचे साह्य घेतले आणि पर्वत व वृक्ष ह्यांच्या योगे 100 योजने लांब असा विस्तीर्ण सेतू बांधला. युद्धकांडातील 3रा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.